नवी मुंबई विमानतळ मेट्रोचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात मुक्कामी. दुपारी बीकेसीतील कार्यक्रमाला लावणार हजेरी, तर 4 वाजता दिल्लीकडे होणार रवाना. पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीलाही वेग. काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात राहणार उपस्थित. मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आजपासून मेट्रो 3ची ॲक्वा लाईन मुंबईकरांच्या सेवेत दाखल. आता कफ परेड पर्यंत करता येणार मेट्रोनं प्रवास. वीज कर्मचारी 72 तासांच्या संपावर. खासगीकरणाविरोधात महापरिषद, महानिर्मिती आणि महावितरण या तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप. अनिल परब विरुद्ध कदम वाद शिगेला. गुंडाला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्यावरून योगेश कदम यांच्या विरोधात परब आक्रमक होणार. आज पत्रकार परिषद घेऊन करणार गौप्यस्फोट. इंग्लंडचे पंतप्रधान कीर स्टारमर मुंबईत. पंतप्रधान मोदी यांची घेणार भेट. भारत ब्रिटन व्यापार संबंधाच्या दृष्टीनं भेटीला महत्त्व. उद्या नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा. बडे ओबीसी नेते सुद्धा मोर्चात होणार सहभागी. मराठा कुणबी जीआरला ओबीसीचा कडाडून विरोध. कुणबी समाज आणि मराठ्यांचा आज आझाद मैदानावर मोर्चा. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होण्याची शक्यता. तगडा पोलीस बंदोबस्त तैनात. ओवेसींची नगरमधील रद्द झालेली सभा होणार आज. सभेसाठी जोरदार तयारी. मागच्या वेळेस धार्मिक कारणावरून झाली होती सभा रद्द. राजभवनामध्ये मोदींसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाल्याची शक्यता. राज्यातील नुकसानग्रस्तांना केंद्राकडून किती मदत मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.